गत वर्ष की तुलना में 2.76% से सुधरा संभाग का रिजल्ट। इस बार संभाग में रिजल्ट रहा 95% 58%। वाशिम ने मारी बाजी, अमरावती रहा फीसदी। गत वर्ष की तरह इस वर्ष भी छात्राएं रही आगे, छात्रों का भी प्रदर्शन सुधरा, प्रतिशत में आया उछाल। राज्य शिक्षा मंडल द्वारा विगत फरवरी मार्च माह के दौरान ली गई कक्षा 10वीं की बोर्ड परीक्षा का नतीजा आज घोषित हुआ, जिसमें अमरावती संभागीय परीक्षा बोर्ड का रिजल्ट 95.58% रहा। अमरावती संभागीय शिक्षा बोर्ड से कक्षा 10वीं की परीक्षा हेतु 1,61,049 विद्यार्थियों ने पंजीयन किया था और 1,59,684 विद्यार्थियों ने परीक्षा दी थी, जिसमें 1,52,631 विद्यार्थी उत्तीर्ण हुए। विशेष उल्लेखनीय है कि इन उत्तीर्ण विद्यार्थियों में 79,957 छात्रों एवं 72,674 छात्राओं का समावेश रहा। इस परीक्षा में शामिल 94.18% छात्र व 97.16% छात्राएं उत्तीर्ण हुए, जिसके चलते 2.88% के साथ छात्रों के मुकाबले आगे रही। सबसे विशेष उल्लेखनीय यह रहा कि गत वर्ष की तुलना में इस बार अमरावती संभाग में कक्षा 10वीं के नतीजे में 2.76% का उछाल व सुधार आया है। यह अपने आप में विशेष उपलब्धि है। गत वर्ष अमरावती संभाग का नतीजा 93.22% था, जो इस बार 95.58% रहा। इस आशय की जानकारी आज अमरावती संभागीय शिक्षा बोर्ड के सचिव नीलिमा टाके द्वारा पत्रवार्ता में दी गई। आजचा निकाल इयत्ता 10वीचा जी परीक्षा आपण मार्च 2024 मध्ये घेतलेली आहे, आज 27 मे 2024 आज हा 10वीचा निकाल जाहीर करताना मला अत्यंत आनंद होत आहे। अमरावती विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांचा आजचा 10वीचा निकाल हा 95.58% हा जाहीर झालेला आहे। राज्यामध्ये 5व्या क्रमांकावर अमरावती विभाग आहे। गतवर्षी 6व्या क्रमांकावर अमरावती विभाग होता। निकालाची टक्केवारी ही 93.22% होती, तर 6व्या क्रमांक त्यावेळी होता। त्यापूर्वी म्हणजे मार्च 2022च्या परीक्षेचा निकाल हा 96.81% होता। त्यामध्ये सुद्धा अमरावती विभाग हा 6व्या क्रमांकावर होता। मात्र यावर्षी निकालाची टक्केवारी गतवर्षीच्या तुलनेमध्ये वाढलेली दिसून येत आहे। त्याचप्रमाणे क्रमांक सुद्धा हा 1ने पुढे गेलेला आहे। प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची जी टक्केवारी आहे ती 37% आहे, तर प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ही 33.14% आहे। कॉपी केसमध्ये 7 विद्यार्थी हे सापडलेले होते, आढळून आले। त्यांच्या चौकशा पूर्ण होऊन 7ही विद्यार्थी दोषी असलेले दिसून आलेले आहेत। या विद्यार्थ्यांची 1 वर्षाची संपादन नोंद ही रद्द करण्यात आलेली आहे। या परीक्षेचे दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत करून प्रामाणिकपणे परीक्षा दिली आणि यशस्वी गुण घेऊन संपादन करून ते आज उत्तीर्ण झालेले आहे, त्यांनी आपलं यश संपादन केलेलं आहे, असं सर्व विद्यार्थ्यांचं मी मंडळाच्या वतीने, माझ्या मंडळाचे अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने खूप खूप अभिनंदन व्यक्त करते। त्याचप्रमाणे त्यांचे पालक, त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, मुख्याध्यापक, त्यांचे आप्तेष्ट या सर्वांचं या निमित्ताने अभिनंदन व्यक्त करते। सर्व विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। निकालाचं वैशिष्ट्य बघता जिल्हानिहाय निकाल सुद्धा यावेळी मला अधोरेखित करावासा वाटतो। अमरावती विभागातील 5 जिल्ह्यांपैकी प्रथम क्रमांकावर टक्केवारी प्राप्त असलेला जिल्हा आहे वाशिम 96.71%, द्वितीय क्रमांकावर अकोला 96.45%, तृतीय क्रमांकावर बुलढाणा 95.95%, यवतमाळ 95.00%, तर अमरावती जिल्हा 94.61%। हा सर्व रेग्युलर विद्यार्थ्यांचा रिझल्ट आहे। त्याचप्रमाणे प्रायव्हेट विद्यार्थ्यांचा निकाल हा 90.0% आहे, तर रिपीटर्स जे विद्यार्थी होते त्यांचा निकाल अमरावती विभागामध्ये 63.75% आहे। निकालाची वैशिष्ट्य हे अधोरेखित करावीशी वाटते। परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना कुठलाही ताणतणाव येऊ नये यासाठी वेळापत्रक हे
एक विषय झाला की एक दिवस खंड दिल्यानंतरच दुसरा विषय हा घेण्यात येतो. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षे दरम्यान ताण तणाव येतो, त्यांना परीक्षेचं वर्णन सहन होत नाही किंवा परीक्षेला सामोरे जाताना त्यांच्या मनामध्ये काही भीतीचं वातावरण असते, तसं दूर करण्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली होती. सर्व समुपदेशकांनी स्वतःचे फोन नंबर, मंडळाचे सुद्धा फोन नंबर त्यामध्ये देण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांना कुठलीही शंका कुशंका असल्यास त्यांनी त्या हेल्पलाईनचा आधार घेऊन आपल्या शंकेचं समाधान केलेलं होतं. ही परीक्षा एकूण 72 विषयांसाठी घेण्यात आलेली असून 8 माध्यमामध्ये ही संपन्न झालेली आहे. यावर्षी प्रथमच तोंडी परीक्षेसाठी OMR शीट ऐवजी पोर्टलवर ऑनलाईन मार्क भरण्याची, प्रात्यक्षिक परीक्षेचे मार्क्स त्याच्यामध्ये भरण्याची सुविधा होती. आणि त्याचंच फलित हे आपल्याला असं दिसून येते की गतवर्षीपेक्षा किंवा यापूर्वीचे 10वीचे निकाल हे जून महिन्यामध्ये लागत होते, तर त्याचा आपल्याला खूप फायदा झालेला आहे. त्यामुळे निकाल लवकर तयार होऊ शकला आणि विहित तारखेपेक्षाही आधी आपण हा निकाल राज्य मंडळाकडून आपल्याला प्रसारित करता आला. गैरमार्गाचे प्रकरण थांबवण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी मंडळामार्फत आटोकाट प्रयत्न करण्यात आले. राज्य मंडळाकडून सुद्धा भरारी पथकाची प्रत्येक जिल्ह्याने नेमणूक करावी अशा सूचना देण्यात आलेल्या होत्या. आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये भरारी पथकं नेमली होती. त्याचप्रमाणे अतिरिक्त जादाची व्यवस्था म्हणून मंडळाकडून सुद्धा 6 भरारी पथक स्वतः बोर्डाचे अधिकारी कर्मचारी त्यामध्ये होते. त्यांनी सुद्धा उत्तम पद्धतीने आपली भूमिका पार पाडलेली आहे. माननीय विभागीय आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक, माननीय पोलीस आयुक्त, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व त्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या समन्वयाने भरारी पथकाने चोखपणे आपली भूमिका पार पाडलेली आहे. त्याचीच फलश्रुती म्हणजे परीक्षा ह्या अतिशय उत्तम चांगल्या वातावरणामध्ये संपन्न झाल्या. जिल्हाधिकारी तथा शिक्षणाधिकारी यांच्या समन्वयाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला भरारी पथकाची सुद्धा उपाययोजना करण्यात आलेली होती. त्याच पद्धतीने मंडळाचे किंवा इतर अधिकारी डिपार्टमेंटचे त्यांनी आपली भूमिका पार पाडताना अकस्मात भेटीचं नियोजन करून परीक्षेच्या दरम्यान परीक्षा केंद्रावर भेटी दिलेल्या होत्या. रनर जे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेची ने-आण करणारे होते, त्यांनी केंद्रावर ही उपकेंद्र संचालकाची भूमिका पार पाडली. यावेळेस आपण प्रत्येक परीक्षेच्या दरम्यान 10 मिनिटं प्रत्येक प्रश्नपत्रिकेला जादाचा वेळ दिलेला होता. तो पेपर सुरू होण्याच्या पूर्वी न देता पेपर संपल्याची जी वेळ आहे त्याच्यापेक्षा जादाचा 10 मिनिट वेळ हा विद्यार्थ्यांना देण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे गैरमार्गाचं कुठलंही साहित्य वापरू नये किंवा गैरमार्गाचं काही साहित्य अवलंबल्यास काय काय विद्यार्थ्यांना शिक्षा होऊ शकतात, या शिक्षा सूचीचं पालन सुद्धा मुख्याध्यापकांच्या सभा घेऊन त्या देण्यात आलेल्या होत्या आणि मुख्याध्यापकांनी आपल्या विद्यार्थ्यांना त्या सर्व सूचना देणं अपेक्षित होत्या आणि त्या दिल्यामुळे गैरमार्गाचे प्रकरण हे अत्यंत कमी असलेले दिसून येत आहे. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलती या मंडळामार्फत देण्यात येतात. त्याचप्रमाणे कला, क्रीडा, NCC, स्काउट गाईड क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांचं ज्या विषयामधली उच्चतम त्यांची संपादनूक आहे त्या पद्धतीचंच त्यांचे मार्क घेऊन गुणपत्रिकेमध्ये त्यांचं ॲडिशन होत असते. जे विद्यार्थी अपेक्षित यश घेण्यापासून दुरावलेले आहेत किंवा त्यांना अपेक्षित यश होतं जे मिळालेलं नाही, अशा विद्यार्थ्यांनी कृपया खचून जाऊ नये, अशा पद्धतीचा संदेश आपण आपल्या वृत्तपत्रातून देणं मला अपेक्षित वाटतंय. जर एखाद्या विद्यार्थ्याला आपल्याला या एखाद्या विशिष्ट विषयामध्ये कमी गुण मिळाले असेल तर त्यांनी अवश्य पुनर्परीक्षेला बसावं. त्याला आपण म्हणतो श्रेणीसुधार म्हणतो, गुणसुधार म्हणतो. त्यासाठी प्रयत्न करावा, कारण नजीकच्याच परीक्षा ह्या जुलै-ऑगस्टमध्ये होत असतात. तर अशा विद्यार्थ्यांनी एखाद्या विषयामध्ये जर मार्क आपल्याला मिळालेले नाही तर त्या विद्यार्थ्यांनी त्यासाठी फॉर्म भरून त्या विषयाची संपादन ते वाढवू शकतात.
त्याच पद्धतीने ओव्हरऑल पूर्ण परीक्षेचं यश हे आपल्याला समाधानकारक जर विद्यार्थ्याला वाटत नसेल, पालकांना वाटत नसेल आणि विद्यार्थी उत्सुक आहे की मला एखादा चान्स अजून मिळाला पाहिजे, तर एक नव्हे तर 2 चान्स हे राज्य मंडळाकडून त्या विद्यार्थ्याला मिळत असतात. ही आगामी जी जुलै-ऑगस्ट मध्ये होणारी परीक्षा आहे, या परीक्षेसाठी अवश्य अशा विद्यार्थ्यांनी बसून आपल्या श्रेणी सुधार करून अपेक्षित यश संपादन करावा, जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. एक ही सप्लिमेंटरी एक्झाम जी म्हणतो आपण जुलै-ऑगस्ट मध्ये घेऊ शकतो, त्या परीक्षेला सुद्धा ते विद्यार्थी बसू शकतात किंवा त्यांना संपूर्ण 1 वर्षानंतर आपल्याला हे परीक्षा द्यायची आहे, तर असेही विद्यार्थी ते म्हणजे मार्च 25च्या एक्झामला सुद्धा असे विद्यार्थी श्रेणी सुधारसाठी बसू शकतात. ATKT साठी सुद्धा सुविधा आहे. जे विद्यार्थी 1 किंवा 2 विषय किंवा 3 विषयामध्ये त्यांना अपेक्षापेक्षा म्हणजे उत्तीर्णतेची जे कट ऑफ ठेवलेला आहे त्यापेक्षा गुण मिळाले नसेल, तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा 11व्या वर्गात प्रवेश घेऊन ज्या विषयामध्ये त्यांचे संपादन होत नाही त्या विषयासाठी त्यांनी पुन्हा परीक्षा द्यायची आहे. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटते की माझा पेपर चांगला गेला होता, मी उत्तरपत्रिका व्यवस्थित लिहिली होती, अशा विद्यार्थ्यांना काही शंका कुशंका असतात, त्यांच्यासाठी हेल्पलाईन सुद्धा मंडळाकडून देण्यात आलेली आहे. ही पुढे 8 दिवस हेल्पलाईन सुरू राहते. काही प्रश्न असेल त्यांचे तर त्या हेल्पलाईनवर ते विचारू शकता. संकेतस्थळावर आपण ती हेल्पलाईन टाकत असतो. त्याच पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करायची म्हणजे माझी टोटल चुकली आहे किंवा असं वाटत असेल, तर गुणपडताळणीसाठी त्यांनी उद्यापासून ऑनलाईन अर्ज करायचे आहे, तर ते 11 तारखेपर्यंत करायचे आहे. त्याचं शुल्क आहे 50 रुपये. काही विद्यार्थ्यांना आपले उत्तरपत्रिका ही पुन्हा बघायची आहे. ती पुन्हा त्यांना वाटते की मी माझ्या विषय शिक्षकाकडून मला तपासून घ्यायची आहे. अशाही विद्यार्थ्यांनी उद्यापासून तर 11 तारखेपर्यंत त्यासाठी ऑनलाईन संकेतस्थळावर छायाप्रती मागवण्यासाठी सुद्धा अर्ज करू शकतात. प्रत्येक विषयाचा शुल्क आहे 400 रुपये. त्यांना छायाप्रती पुरवल्या जाईल. छायाप्रती त्यांनी त्या आपल्या विषय शिक्षकाकडून तपासून घ्याव्या आणि जर तफावत आढळून आली असेल तर ती मंडळाला कळवावी आणि मग मंडळामध्ये चीफ मॉडरेटर मार्फत ती तुम्हाला माहिती देण्यात येईल. त्याच पद्धतीने उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन जर करायचं असेल त्यासाठी सुद्धा विद्यार्थी छायाप्रत मागू शकतात. त्यासाठी 300 रुपये हे प्रति विषय याचं शुल्क आहे. अशा पद्धतीने हा 10वीचा निकाल, त्याचे वैशिष्ट्य आपल्या समोर हे मेन्शन केलेली आहे. सर्व विद्यार्थी, उत्तीर्ण झालेले सर्व परीक्षार्थी, त्यांचे पालक, त्यांचे हितचिंतक, त्यांचे आप्तेष्ट, त्यांचे वर्ग शिक्षक, विषय शिक्षक, मुख्याध्यापक या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि इथं थांबते. इस पत्रकार परिषद में बताया गया कि संभागीय स्तर पर 96.71% परिणाम के साथ वाशिम जिला सबसे अव्वल स्थान पर रहा। वहीं संभागीय मुख्यालय रहने वाले अमरावती जिले का परीक्षा परिणाम सबसे कम 94.61% रहा। इसके अलावा 96.45% के साथ अकोला जिला दूसरे स्थान पर, 95.95% परिणाम के साथ बुल्डाना जिला तीसरे स्थान पर और 95% परिणाम के साथ यवतमाल जिला चौथे स्थान पर रहा। वही संभागीय मुख्यालय पहले अमरावती जिले में चांदू रेलवे तहसील का नतीजा सर्वाधिक 96.55% रहा और मोर्शी सबसे कम 92.35% नतीजे के साथ 14 तहसीलों में सबसे अंतिम स्थान पर रही। इसके अलावा दरियापुर 96.23, चांदूर बाजार 95.60, भातकुली 95.58, धारणी 95.47, दामनगांव 95.10, अचलपुर 94.92, अमरावती 94.70, नांदगांव खंडेश्वर 94.52, अंजनगांव सुरजी 93.71, वरुड़ 93.39, चिखलदरा 93.12 तथा तिवसा 92.76% नतीजे पर रहे। अमरावती संभाग में कक्षा 10वीं की परीक्षा उत्तीर्ण होने वाले 1,52,631 परीक्षार्थियों में 60,225 परीक्षार्थियों ने 75% से अंक हासिल करते हुए विशेष प्रावीण्यता वाली प्रथम श्रेणी वाली फर्स्ट क्लास फर्स्ट श्रेणी के साथ परीक्षा उत्तीर्ण की। वही 52,976 में प्रथम श्रेणी, 32,102 ने द्वितीय श्रेणी तथा 7,328 ने तृतीय श्रेणी में रहते हुए 10वीं की परीक्षा उत्तीर्ण की है। अमरावती संभाग में 10वीं की परीक्षा हेतु 85,669 छात्रों व 75,380 छात्राओं ने पंजीयन कराया था, जिसमें से 84,891 छात्रों व 74,793 छात्राओं ने परीक्षा दी थी। इसमें से 79,957 छात्र व 72,674 छात्राएं परीक्षा में उत्तीर्ण हुई।
प्रथम व द्वितीय भाषा रहने वाली मराठी, हिंदी, उर्दू व गुजराती जैसी भारतीय भाषाओं के साथ ही अंग्रेजी भाषा का नतीजा भी इस बार 98 से 99% के बीच रहते हुए बेहद शानदार रहा। साथ ही गणित विज्ञान, सामाजिक विज्ञान का नतीजा 97 से 98% के आसपास रहा। कक्षा 10वीं की परीक्षा में उत्तीर्ण रहने वाले विद्यार्थियों को अपना प्रदर्शन सुधारने हेतु श्रेणी व गुण सुधार योजना के तहत अगली 2 परीक्षाओं में एक बार फिर शामिल होने का अवसर उपलब्ध कराया जाएगा, जिसके तहत मार्च 2024 की परीक्षा में शामिल होकर सभी विषयों में उत्तीर्ण रहने वाले विद्यार्थियों को एक साथ सभी विषय लेकर जुलाई-अगस्त 2024 और मार्च 2025 की माध्यमिक शालांत प्रमाण पत्र परीक्षा में श्रेणी सुधार हेतु प्रविष्ट होने का मौका रहेगा। कक्षा 10वीं की परीक्षा में प्रविष्ट होने के बाद 1 या 2 विषयों में उत्तीर्ण नहीं हो सकने वाले विद्यार्थियों को AT-KT की सुविधा लागू रहेगी। सभी संभागीय शिक्षा बोर्ड में अंकों के पुनर्मूल्यांकन तथा उत्तर पुस्तिकाओं की छायांकित प्रतिलिपि के लिए आवेदन की प्रक्रिया शुरू हो गई है, जिसके तहत अंक जांच हेतु मंगलवार 28 मई से मंगलवार 11 जून तक प्रति विषय 50 रुपये का शुल्क भरते हुए निर्धारित प्रारूप में ऑनलाइन पद्धति से आवेदन किया जा सकेगा। पुस्तिकाओं की छायांकित प्रतिलिपि प्राप्त करने हेतु प्रति विषय 400 रुपये का शुल्क अदा करते हुए ऑनलाइन या ऑफलाइन पद्धति से आवेदन किया जा सकता है। यहाँ यह उल्लेखनीय बात है कि राज्य शिक्षा बोर्ड की सालों साल से चली आ रही परंपरा के तहत कक्षा 10वीं का परीक्षा परिणाम जून माह के पहले सप्ताह में घोषित होता है। वही कक्षा 12वीं का परिणाम मई माह के अंत तक घोषित किया जाता है, परंतु वर्षों से चली आ रही इस परंपरा को राज्य परीक्षा बोर्ड ने इस बार खंडित कर दिया, जिसके तहत विगत दोनों ही मई माह के दूसरे सप्ताह में कक्षा 12वीं का परिणाम घोषित किया गया था। वही आज 27 मई को माह के अंतिम सप्ताह में कक्षा 10वीं की बोर्ड परीक्षाओं का परिणाम घोषित किया गया है। इयत्ता 10वीचा निकाल हा जाहीर करताना विशेष आनंद वाटतो आहे। अमरावती विभागीय मंडळाचा 10वीचा निकाल आहे 95.58%। यामध्ये अमरावती विभागात प्रथम क्रमांक असलेला जिल्हा आहे वाशिम, तर शेवटचा जिल्हा आहे तो अमरावती। अमरावती जिल्ह्याचा विचार करता अमरावती जिल्ह्याची जी टक्केवारी आहे ती आहे 94.61%। यामध्ये विद्यार्थिनींचं उत्तीर्णतेचं प्रमाण हे विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आहे, तर विद्यार्थ्यांचं आणि विद्यार्थिनींचं कुठंही त्यांनी त्यांचं मनोबल खचू न देणे आणि पुढील भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने तयारी करणे यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते। ज्या विद्यार्थ्यांनी अपेक्षित यश संपादन केलं नाही किंवा आपल्याला मिळालं नाही असं वाटत असेल, अशा विद्यार्थ्यांनी पुनश्च जी परीक्षा होत असते दरवर्षीप्रमाणे जुलै आणि ऑगस्टमध्ये आपली पुनर्परीक्षा होते, या परीक्षेला प्रविष्ट होऊन ज्या विषयामध्ये संपादन कमी आहे अशा विषयामध्ये त्यांनी पुन्हा परीक्षा द्यायची आहे आणि आपल्या श्रेणी सुधार मिळवायचा आहे आणि आवश्यक असलेली अपेक्षित असलेली संपादन ते प्राप्त करू शकतात। त्याच पद्धतीमध्ये जर ओव्हरऑल रिझल्ट त्या विद्यार्थ्यांना आपला योग्य वाटत नाही किंवा त्यांना वाटते की मला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालेलं आहे, अशाही विद्यार्थ्यांनी संपूर्ण विषय घेऊन जी पुनर्परीक्षा जुलै ऑगस्ट 24 मध्ये होणार आहे या परीक्षेला प्रविष्ट व्हावं आणि अपेक्षित यश हे संपादन करावं, त्यासाठी मी शुभेच्छा सुद्धा व्यक्त करते आपल्याला। ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळालेले आहे परंतु असं वाटते आहे की माझा पेपर व्यवस्थित चेक झाला नाही किंवा कुठेतरी टोटलिंग चुकलेली आहे, त्याही विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाकडून सुविधा देण्यात आलेली आहे। पुनर्मूल्यांकन, गुणपडताळणी किंवा छायाप्रती मिळवणे आणि त्याची पडताळणी आपल्या विषय शिक्षकाकडून करून घेणे आणि जर त्यात तफावत आढळली असेल तर मंडळाकडे अर्ज करून आपल्या गुणांबद्दल ते दाद मागू शकतात। संकेतस्थळावर उद्यापासून यासाठी आपण ऑनलाईन फॉर्म मागतो आहे, अर्ज मागून घेतो आहे। उद्यापासून तर 11 जून पर्यंत अशा विद्यार्थ्यांनी अर्ज करावा आणि आपला शंकेचं निरसन करावं। काही विद्यार्थ्यांना रिझल्ट बद्दल, आपल्या गुणांबद्दल किंवा काही भविष्यात येणाऱ्या अडचणीबद्दल काही जर शंका कुशंका असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची हेल्पलाईन सुद्धा ठेवलेली आहे। ही साधारणतः हेल्पलाईन 8 दिवस मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहे। समुपदेशकांना फोन करून आपल्या शंकेचं निरसन विद्यार्थी करू शकतात। वीडियो को लाइक करें, शेयर करें, मंडल न्यूज़ के यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें और फेसबुक पेज को फॉलो करें।